नुकतंच गुजरातमधून परदेशात जाणारं विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळतीये. ते विमान एका मेडिकल कॉलेजवरती क्रॅश झालेले, त्यामुळे मेडिकल कॉलेजचेही भरपूर विद्यार्थी असतील किंवा तिथले काही लोक असतील हे दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत आणि काही मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि विमानामध्ये एकूण 242 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी कळतीये. आता ह्यांचा मृत्यू जो झाला ते अतिशय दुःखद गोष्ट ही झालेली आहे. परंतु त्यांच्या फॅमिलीचं ह्यानंतर काय, किंवा त्यांना कम्पेन्सेशन वगैरे काय भेटणार? मृत्युमुखी पडलेल्या कोणत्याही व्यक्तीचं आपण भरपाई करून देऊ शकत नाही, परंतु त्यांच्या परिवाराला एक थोडासा आधार मिळावा यासाठी आपण कम्पेन्सेशन त्यांना देतो. आणि जे कम्पेन्सेशन जे विमान दुर्घटनेमध्ये ग्रस्त झालेले आहेत किंवा मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना 1 कोटीच्याहून जास्त अमाऊंट या ठिकाणी दिली जाते. आणि डिपेंड करतं की ते किती कमवत होते आणि कोर्टामध्ये मग त्याच्यावरती चाललं जातं, पण परंतु ते कमीत कमी 1 कोटीच्या वरती असतं. आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना गुजरात सरकारकडनं आणि एअर इंडियाच्या कंपनीकडनं जे काही कोर्टामार्फत नुकसान भरपाई असेल ती मिळेल. आणि त्या मेडिकल कॉलेजची जी बिल्डिंगचं नुकसान झालेलं आहे त्या बिल्डिंगची नुकसान भरपाई त्या बिल्डिंगला नक्की मिळेल.